हॅलो पीपल अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा व्लॉग खूप जास्त एक्साइटिंग होता माझ्यासाठी, कारण मी फर्स्ट टाइम चालले होते नेशेरला. नेशेरचे तुम्ही व्हिडिओज बऱ्याच जागी बघितले असतील. तिच्या इंस्टाग्रामवर पण अकाउंट तुम्ही बघू शकता, नेशेर नावाने आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तिचे तुम्ही शार्क टँकमध्ये बघितलं असेल, जे इंडियाचं शार्क टँक आहे त्याच्यात पण तुम्ही तिला बघितलं असेल. तर तुम्ही तिचे जाऊन व्हिडिओज नक्की बघा. आणि मी गेले होते औरंगाबादहून मुंबईला. मी जसं सांगितलं होतं की मी अहमदाबादला येते आहे कारण माझी एक्झाम आहे. तर अहमदाबादला यायच्या आधी आई आणि मी ठरवलं की आपण मुंबईला जाऊन मग अहमदाबादला येऊ, कारण आम्हाला स्पेशली नेशेरला जायचं होतं. आम्हाला विजाची जेव्हा माझी अपॉइंटमेंट होती, तो व्हिडिओ पण तुम्ही बघितला असेल, नसेल बघितला तर जाऊन बघा. तर विजाची जेव्हा अपॉइंटमेंट होती तेव्हा पण आम्हाला जायचं होतं, पण माझ्या बाबांचा जॉब असतो तर त्यांना पटकन घरी यायचं होतं, म्हणून आम्ही जाऊ नाही शकलो नेशेरला. पण यावेळेस आम्ही नक्की वेळात वेळ काढून नेशेरला गेलो. मुंबईत थांबलो, 11ला पोचलो. जसं वंदे भारत निघते औरंगाबादहून 5:50ला, मग आम्ही 11:30 वाजता पोचलो. मग 11:30 वाजता पोचून आम्ही डायरेक्ट नेशेरची अपॉइंटमेंट घेतली, तिथे गेलो आणि अपॉइंटमेंट घेऊन आमचं काम सगळं केलं. मग तिथून परत 4 वाजताची आमची ट्रेन होती अहमदाबादची, मग त्याच्यासाठी निघालो. अपॉइंटमेंट जर तुम्हाला बुक करायची असेल तर मग तुम्ही तिची अपॉइंटमेंट नेशेरवर बुक माय ट्रायल असं अपॉइंटमेंटचं लिहून येतं, तर त्याच्यात तुम्ही तिची अपॉइंटमेंट बुक करू शकता. त्यांचे मुंबईमध्ये 2 स्टुडिओ आहे, एक आहे बांद्रा अंधेरी वेस्टला आणि एक आहे वर्लीला, एका मॉलमध्ये आहे. तर तुम्ही असे दोन्ही जागी अपॉइंटमेंट बुक करू शकता. आणि राहिला प्रश्न की ती भेटते की नाही, कारण हा डाऊट मला पण होता. तर मला तिला खरं तर भेटायचं होतं, पण तर असं आहे की तिची आता मूवीची शूटिंग सुरू आहे आणि ती खूप जास्त बिझी असते. तर ती कोणत्या एका स्टुडिओमध्ये स्पेसिफिक नाही भेटणार तुम्हाला, ती कुठे पण असू शकते रँडमली. तुम्ही जर तेवढे लकी इनफ असाल तर तुम्हाला ती भेटून जाईल, नाहीतर ती तुम्हाला भेटणार नाही असं इझिली कोणत्या पण स्टुडिओमध्ये. तर ती बाहेरच असते मोस्टली तिच्या मूवीच्या शूटिंगमध्ये. सो आम्हाला जिनी दाखवलं सगळं, ती होती तिचीच एक असिस्टंट जी ते वालं स्टोअर सांभाळते वर्लीचं. आम्ही वर्लीच्या स्टोअरला गेलो कारण बांद्रा अंधेरी वेस्टचं जे स्टोअर होतं तिथे खूप रश, म्हणजे खूप जास्त बुकिंग्ज होत्या आणि खूप लोक होते आणि आम्हाला तेवढा वेळ नव्हता. डायरेक्ट 4:30 नंतरची अपॉइंटमेंट होती आणि आमची 4ला ट्रेन होती. तर म्हणून मी वर्लीमध्ये अपॉइंटमेंट घेतली. तर तिथे गेलो. आम्हाला तिची जी असिस्टंट होती, जी स्टोअर सांभाळत होती, त्या मुलीने आम्हाला इतकं छान गाईड केलं. तिने आम्हाला इतकं छान सगळं दाखवलं, म्हणजे आम्हाला बिलकुल पण असं वाटलं नाही की ती म्हणजे कोणी दाखवत नाही आहे नीट, एवढी मोठी ब्रँड आहे पण कोणी लक्षच देत नाही आहे. जेव्हा कस्टमर येतं आहे, क्लायंट येतं आहे, तेव्हा कोणी लक्षच देत नाही, असं बिलकुल पण काही नाही आहे. ते तुम्हाला इतकं छान नीट गाईड करतील. तुम्ही ट्रायल घेऊन वाटलं तर नंतर पण मागू शकता, ट्रायल असतंच त्याच्यासाठी. आणि फक्त तुम्हाला ट्रायल घ्यायचं असेल, तुम्ही काही शॉप नाही करत आहे तिथून, आणि फक्त तुम्हाला ट्रायल घ्यायचं असेल तर तुमच्याकडून ते 100 रुपीज घेतात आणि तुम्हाला ट्रायल मिळू शकतं. आणि नंतर तुम्ही तुमचं वाटलं तर ऑनलाईनही मागवू शकता, नाहीतर डायरेक्ट स्टोअरमधून पण ते डिलिव्हर तुम्हाला करतात घरी. तर असं होतं सगळं नेशेरचं. तुम्हाला अजून पण काही डाऊट असेल नेशेरबद्दल की अजून कसं काय करायचं वगैरे, तर मला कमेंट करा, खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुम्हाला मी सांगून टाकेल की काय कसं असतं ते सगळं. तर हा ब्लॉग एंडपर्यंत बघा. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये, की मी हेअर एक्सटेन्शन लावले होते तिचे. मी हे वाले हेअर एक्सटेन्शन लावले होते. तुम्ही नोटीस केलं असेल की नाही माहीत नाही मला. सरप्राईज, मी हेअर एक्सटेन्शन्स लावले होते. तर ह्याच्यासोबत ना अशी क्लिप मिळते, ठीक आहे, या हेअर एक्सटेन्शनसोबत. आणि हे तुम्ही 20 ते 15 टाइम्स यूज करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला वॉश करावं लागतं. हे ॲक्च्युली हेअर टॉपर आहे. त्याच्यासोबत तुम्हाला वेगवेगळे हेअर टॉपर्स मिळतील, जसं तुम्हाला बँग्स मिळतील, मग तुम्हाला नुसतं असंवाला पॅच मिळेल, मग कर्टन बँग्स पण मिळतील,
अशा फ्रेंचेस पण मिळतील, तर बरंच काय काय आहे तिथे ऑप्शन्स. मग तो बन पण मिळेल जो मी आईला घातला होता, त्याचा फोटो पण मी व्हिडिओमध्ये अटॅच करेल, जो आईला आम्ही घातला होता की हेअर टॉपरसोबत मागे एक बन लावला होता, तो पण खूप जास्त सुंदर दिसतो. तर तुम्ही हा व्लॉग एंडपर्यंत बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काही डाऊट असेल तर. लाजू नका, आपलंच चॅनल आहे तर लाजू नका आणि सांगा मला, ठीक आहे? बाय. One eternity later. आम्ही ट्रेनमध्ये बसलोय आणि आम्ही आता चाललोय मुंबईला. पोचतोच आहे मुंबईला. आम्ही ऑलरेडी कल्याणला पोचलोय. आता दादरला आम्ही उतरणार आहे. तर मी जास्त व्लॉग नाही करणार कारण माझा फोन हरवू शकतो आणि फोन हरवायचा एफर्ट नाही करू शकत सध्या. तर असं आहे. मग आम्ही उतरल्यावर थोडं बाहेर गेल्यावर मी परत व्लॉग करेल, ठीक आहे? आणि एकदम घमाघूम झाली आहे. मुंबईला आले की गरमी नाही होत असं नाहीच. सुरुवात झाली का? तर आई आणि मी आलो आहे नेश हेअरला. आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि मी आत्ता फ्रेश झालो वॉशरूममध्ये या मॉलच्या आणि आता नेश हेअरला आलेलो आहे. आता मी खूप एक्सायटेड आहे ॲक्च्युली आज जायला. मी अपॉइंटमेंट बुक केलेली आहे पण आपण लवकर पोचलो अपॉइंटमेंटच्या खूप. तर आता बघू काय कसं. आम्ही हे सगळं लगेच घेऊन आलेलो आहे. हे सामान सगळं घेऊन फिरतो आहे. ह्याचा स्टोरी ऐसे लूँगी तो वो प्रॉपर हो जाएंगे. पार्टी में मिडिल में ही रुकना. हाँ चलिए. By creating an imaginary picture. Usually it's something that moves. हे जास्त छान आहे त्याच्यापेक्षा ना. हे थोडं नॅचरल वाटेल. हो ना. तिला ना तिने म्हणजे व्हिडिओ कॉलवर घ्यावी लागेल तिला, नाहीतर मग तिला फोन केला ना. या Last में you can take a picture over there. ओके. Scan. Now, ऐसा नहीं है that you can't take part in this, but it'll be all black. If you're okay with it. But otherwise, if you do side, it works. Okay. Imagine if I'm taking side parting like this, it's going to be all perfect. My scalp is not good. Yeah. So if you take parting, it really works perfectly. So here you have a liberty of doing the side parting and back. उसमें there's no way you have the liberty other than just taking. Yeah. So those two things. And now And this if is looking natural. I यही मेरी next time क्योंकि I'm sure you will find it more natural. क्योंकि when you see the scalp natural लगता है, but तुमको नहीं लगता है because it's slightly different than your own Yeah, scalp. yeah. Is why people get intimidated to see that. But yeah, I feel कि this people goes really well with everyone. Yeah. उनको problem नहीं होती है कि change in scalp, change in style. And I like how it's giving you this volume. So you can take it. Audience into the scene described. By creating an imaginary picture. Usually it's something that moves. मला माझेच केस खरे वाटतात. आपको पानी चाहिए? पानी आगे कोई खरं छान वाटते. हे अशा भांडी बघून तर सगळ्याच विचारली काय केलं.
You wanna take a picture over there? हां Because I want to go for the chai. खुश आहे का तू? चल. People wouldn't be able to tell that you're wearing though. I'm so happy. मुझे बहुत टाइम से चाहिए था. I was waiting for this. Yeah, you got the perfect item. आम्ही आलो आहे मॅकडॉनल्ड्सला, कारण ह्या मॉलमध्ये ज्या मॉलमध्ये निशेर आहे ना तिथं मॅकडॉनल्ड्सच जवळ होतं, खालीच होतं डायरेक्ट. आई खोटं वाटतंय. हो. तुला तुझ्या मनात आहे ना म्हणून वाटते गोष्टी तुला ती व्हॉल्यूम केवढा वाढला बघ मी तुझं. दीदीला दाखवू का तू काय खातीये? दाखवू दाखवू. हे बघा, हे खातीये दीदी, हे खातीये ती. सगळं जानवी पण ती मिलेट बन घेते, मिलेट बन. आधी होती की बर्गर मिलेट बन. आता आम्हाला जवळच्या जवळ हेच होतं ना म्हणून घेतली नाही मी. अरे बर्फ बापरे पावसाचं लवकर उशीर हे माझे केवळ जास्तच मोठे दिसत आहे. कशाने घेते ग मा? प्यायची पण आणि नाही पण प्यायची. माझी कफ प्रवृत्ती नाही आहे, कफ प्रवृत्ती तुझी आहे, माझी कफ प्रवृत्ती नाही आहे. माझ्यासारखीच तुझी. जयदेव एवढा हसला होता कफ प्रवृत्तीवर. आता आम्ही आलोय मुंबई सेंट्रलला. आता इथून आमची अहमदाबादची ट्रेन आहे, वंदे भारत. येईलच आता ट्रेन, आम्हाला पोचावंच लागेल लवकर. ही वंदे भारत आमचीच ट्रेन आहे. आता पटकन जाऊन बसतो ट्रेनमध्ये. अजून निघायला टाईम आहे बहुतेक. प्लीज आता ट्रेन काढू नका, ट्रेनवाले ड्रायव्हर काका, रिक्वेस्ट आहे. आम्ही पोचलो. अगं ते काय होत होतं, असं तो ट्रेनचा आवाज करत होता ना, मी इतके घाबरली. नाही पण ते असं स्वच्छ करत होतं. आम्ही पोचलो हॉटेलला. हॉटेल पण नाही आमचं, एक मंदिराचं स्थान आहे तिथे, असं हॉटेल स्टेसारखं आहे. तर तिथे आम्ही थांबलो आहे. तिथे मी खूपदा थांबलेली आहे, मागे पण आलेली आहे तेव्हा. तर आता आम्ही पोचलो. मी आंघोळ केली, मस्त स्वच्छ आंघोळ. आणि आता मी झोपती आहे. उद्या माझी ज्युरी आहे, तर मला आज छान झोप करून घ्यायची, म्हणजे मला ज्युरीला झोप नाही येणार. आणि आईला दाखवू का? ही आई. तर आता हा आजसाठी तर एवढाच व्लॉग आहे. या व्लॉगमध्ये तुम्हाला खूप काही दिसणार आहे, तर एन्जॉय करा. बाय, स्टे ट्यून्ड, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.